आली भुरळ भुरळ आली आली भुरळ गावावर झाली खळबळ मारू म्हणे देव आला अवसानाचे थरथरळ रखमा घेऊन लिंबू मिरची मांत्रिक सोडे मोठा धू जादू टोणा करताना सगळ्यांची उडाली भुर 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 भुरळ भुरळ आली आली भुरळ गावभर झाली खळबळ भुरळ आली आली भुरळ गावभर झाली खळबळ भुरळ 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 अगं बया हे काय केलंस ग रखमा हुमऱ्यावर शिकलीस वे हा पाणी आणते देवा इथंच कस काय शिंक आली ग बाई दे तिकडं फेकून आईस्क्रीम हा एवढा हिवाळा लागला तरी आईस्क्रीम खाते लहान पोरावानी काय म्हणताय तुझी सुनबाई काय बरं चाललंय का आता नाव काढू नकोस तिचं नुसता पाण्यात बघते ग मला तुझं आणि माझं 36चा आकडा आहे 36चा आकडा तुला म्हणून सांगते सारखी मला पाण्यात बघत असते बघती काय ग बाई दिवस आलं पहिला सासवा सुनासनी खेळायच्या आता सुना सासवासनी खेळायचे दिवस आलं ग बाई काय दिवस आलं ग काय दुनिया बदलली ग बाई ग नोकरी करते नव्हता माइंडर शिकली पण नुसता धोंडा पण हे कुणाला सांगू नकोस बरं का ग मी काय तसली बाई आहे ग इकडलं तिकडं तिकडलं इकडं करणारी काय सांगू आणि कसं सांगू बाई तोंड दाबून नुसता बुक्क्याचा मार आहे मला मी म्हणून सारं सहन करते बघ बाई नुसतं छळ मांडलाय हो तिनं नुसतं छळ मांडलाय बघा माझा तुम्ही येतासा म्हणून मला जरा आधार वाटतोय माझ्या मनातलं 2 शब्द बोलते तुमच्याशी रखमाका कसं सहन करतेस ग हौसा हे सगळं अगं सून हाय घरात जरा दमानं बोल दमानं ऐकल वय वय हाय तुम्ही आलासा वय रखमाक्का झालंच मग आता चांगल्या गप्पा टप्पा रंगणार घ्या हे बघा आत्याबाई सांगते मी शाळेतून येऊस तोपर्यंत तुमचे गहू निवडून झाले पाहिजेत दळून झाले पाहिजे आणि स्वयंपाकही तयार झाला पाहिजे अगं ललिता सासूचं वय झाले आता चांगलं बरं ना तुम्ही गव्हा झालेत मागता तुमच्यामुळे आमच्या घरात भांडणं लागले तसं नाही ललिता अगं सासूचं वय झालंय तिला जरा समजून घेत जा 1-4 भाकरी टाकून जातात जाता जाता तुझीच मुलं बाळ खाणार असतात तू युद्ध करणार असतात ती आई भाकरी दे आई मला चहा दे आई मला नोकरी कोण करणार नोकरी कोण करणार आणि पैसा कोण आणणार तुम्ही मला पैसा देणार मला वेळ नाही तुमच्याशी बात घालत बसायला चालले मी अगं ऐक ग ललिता जरा ऐक 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 जरा ग काय ऐकत नाही कशाला डोक्यावर चढवून ठेवल्यास बरोबरच्या सुना बघ ना कसं काम करतात भांडी स्वयंपाक मुलं बाळ सगळं सांभाळतात तुझी सून नोकरी करते आपली नोकरी त्या कशाला ग बाई नोकरी करायला काय सांगू ग मी तुला
कामं सगळी. हा गेली नको तारा 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 निघून. सगळी काम काम सांगून माझं सगळं कामं लावून गेली. कर आता. अगं तू काय काळजी करू नकोस. मी सांगते तुला, तुझी मैत्रीण नाही ना, एक उपाय सांगते. त्याचा उपाय सांग तरी. तुझी सून तुझ्या मुठीत राहील. काय सांगते कसलं कसलं झालं उपाय आहे गं त्याचं? उद्या सांगते आई. असं म्हणतेस? बरं बरं ठीक आहे. जाते. माझी सून मला दळप बिळप निवडायला सांगितल्या, दळायला ठेवायला सांगितल्या. जाते बाई, उद्या येते. बरं बरं जा. पण गेल्या बया. हा 2 वाजले दुपारचं. सकाळचा पेपर आता वाचायची पाळी आली. काय लिहिलं येतात बघावं तरी जरा. आता काय करावं ह्या पालीला? धाड भरली ह्याला. हा काय माझ्या मागे 7:30 लावल्या ग बाई ह्या पालीनं. इष्ट इष्ट इष्ट. आता ग बया हे काय म्हणायचं? आणि हा तुला आणि कुठलं पाजूत दूध वास करा अंगावर येतच ते. हा जरा आवाज तरी बारीक करून ओरडत जा की जरा. माणूस घाबरायची पाळी आली की माझ्यावर आता. हा तक बाई खरंच आता काय वेळ तर आल्या म्हणायची ग माझ्यावर. काय ह्या कावळ्याला कुत्र माग लागल्यात का काय माझ्या माग? आता हे काय माहाचा महिना आहे वय आलाय माझ्या राशीला. हा काय पित्र पित्र आहे का काय? हा किती ग मिळून माझा जीव घेतात का काय आता? हा माई जरा वाईट पाणी तरी मारते. काय म्हणून माझ्या मागे 7:30 लावल्या ग देवा 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 देवा. कोण बसलं कुणास ठाऊक पहिल्यावर. काय झालं ग एवढं? कापालेच कशानं ग? वा ताप आलाय की गो. बरी आलीस बघ माझ्या येळेला ग. तापानं भाजाल्यास की ग. अगं पाळणा काय हलतोय बघ माझ्या दारातला. टिटवी काय ओरडते बघ. पाल काय कुक 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 करते बघ. भोका येते त्याला घाबरू नको. मी लिंबू पडतात दारात लिंब. नाही ग एवढं बिस्किट खा बघ. ह्यात प्रोटीनच प्रोटीन. माझी बॉडी बघितलीस का? बॉडी बिस्किट खाऊन कसे काय कामाची ना दामाची तुझी बॉडी. मला मांत्रिक पाहिजे मांत्रिक. हाय हाय एक मांत्रिक हाय. अगं तुझा मांत्रिक हाय ग तू चांगला. पण बघतेस नव्हता कसं व्हायला लागलंय मला. लईच माझी तब्येत आज हाडल्या ग. आपण उद्या जाऊया की चल. हं असं म्हणतेस ठीक आहे. चल उद्या जाऊया. एक काम कर की चल आत. ललिताने लई छान गुलाबजामुन केलेत. चल तुला देते बाईस खायला. असं होय. चल. मात्र बाबा पासून माझी सुटका तेवढी करा बघा. लई त्रास दिलाय बघा मला. माझी यातून सुटका करा.
अगोदर हसतात मग सांगतात त्यांनी. असं वय मग हसू दे आणि जोरात हसू दे. असा मांत्रिक तुम्हाला कुठे सापडणार नाही. प्रत्यक्ष हाडळ आणतो समोर. काय काळजी करू नको, मी सांगतो तेवढंच कर. त्या औषकाला तापानं फणफणल्या त्यांच्या घरात लिंबू बिंबू सुया पडालेल्या. काय तर त्यांच्यावर जालिम उपाय करा. ते हाडळ लई त्रास द्यायला त्यांना. हे सगळं होईल, अगोदर निवड आणलाय का माझा? बाबा आणलाय की पुरणपोळीचा नैवेद्य. आम्हाला पुरणपोळीचा निवड लागत नसतो, आम्हाला फक्त पैसा लागतो. पैसा तो आणला आहे का? काली काली महाकाली, काली काली महाकाली, बंगाल की जादू वाली, बंगाल की जादू वाली. ओम फट स्वाहा, ओम फट स्वाहा, ओम फट स्वाहा. काली काली महाकाली, काली काली महाकाली. आली, हे बघ आली. कोण आले हो बाबा? हडळ, घरी मोठी हडळ माझ्या समोर उभा आहे. आली 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 बघा आली 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 आली. कोण आहेस तू? हाडळ. हडळ? मला माहीतच होत तो हडळच असणार आहे म्हणून. होय मीच आहे ती हाडळ. तुम्ही बोलवलं ना मला. अगं बोलवणारच. तुझा तू ह्या बाईच्या पाठीमागे कशासाठी लागल्या हे सगळं मला माहित आहे. नाही आता मी तुला सोडणार नाही. तुला माहित नाही माझ्यात पॉवर किती आहे. तुला मांत्रिकाचा हिसका माहित नाही अजून. काय करणार आहेस तू? काठी बघितलीस काही काठी? काठी? अशा कितीतरी काठ्या मी माझ्या आयुष्यामध्ये बघितल्यात. ठीक आहे घे आता माझं अस्त्र सोडती बा. काली 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 महाकाली. काली 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 महाकाली, विद्याकाली महाकाली. काली 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 महाकाली. ओम फट स्वाहा. अरे हे तुझ्यात काय आहे का नाही ताकद? हिला घालीव. सगळ्या हाडळी मिळून मी आलेली आहे. मला मारू नको. तुला आता सोडत नाही. खरंची हडळ आहे का काय? मला लई 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 मारलं. मला लई मारलं. माझं माणूस नाही वाटतं, दुसरंच कोणतरी आले. ही हडळ लई ताकदवान दिसते माझ्यापेक्षा. होय अगं आई मला लई मारू नको ग. तुला बकरं कोंबडं सगळं देतो. मला लई लागले, मला लई लागले आई. तू माझ्यासारख्या लय हडळींना त्रास दिलेला आहेस. मला तुझ्याकडून काय सुद्धा नको आहे. आता मी तुला चांगलं सोडत नाही. आली पुरळ गावभर झाली खळबळ. पुरळ आली आली पुरळ गावभर झाली खळबळ. पुरळ पुरळ पुरळ. येऊ काय घरात? न शिकता ये बाई घुमऱ्यावर. तुझी ती वाट सून आहे काय बाई घरात? तिला कसलं ते वळण नाही ग. काय करायचं पोरग पिरमात पडलं नव काहीच्या. मिया बीबी राजी तो क्या करेगा काजी. क्या करेगा? हे दुखणं कशामुळे आलं तुला माहित आहे का? कशामुळं गो? अगं तिच्यामुळेच की ग. प्रेमात पडून आलेली बया, तुझी दया का मया? खरं हाय ग तुझं रकमा. ती नक्कीच मला काहीतरी करत असणार आहे बघ. आई ग आई 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 कंबरड गेलं ग माझं. भविष्य सांगणार 2 रुपयात भविष्य सांगणार. भविष्य
खऱ्याचं खोटं करणार आणि खोट्याचं खरं करणार आणि सासू सुनेचं जर पटत नसेल तर ते पटवून देणार, भविष्य सांगणार, भविष्य सांगणार, भविष्य सांगणार. बरं झालं रे देवा आलास तू. ये आलो 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 माई, आलो आलो. हा बस जरा निवांत. नक्की बसू. हो हो बस ना बस. आणि एकदा सांगून टाक बाबा, माझं आणि सुनाचं माझ्या कधी पटायचं ते. तू काय दिलं नाही आणि मी काय घेतलं नाही बरं का. खरं असं तर खरं म्हणणं, खोटं असं तर खोटं म्हण का. तुझा मालक कुठं भरगावी असतो ना. होय त्यांचा उद्योग आहे मोठा. तू समजतेस तसा त्यांचा उद्योग नाही, त्यांचा भलताच उद्योग आहे. वाटलंच होतं मला. काय रकमा. पण मी काय सांगतोय ते ऐक. एक बाई तुझ्या पाठीमाग हात धुवून लागलेली आहे. बघ मी म्हणलं तर नाही खरं आहे. होय ग रकमा, तू खरंच बोलत होतीस बघ. आता तुला पटलं का. आता माझा पूर्ण विश्वास बसला बघ. बघा मला सगळं माहिती असतं, मला नाव पण माहिती असतं बरं का, पण ते मला सांगायची परवानगी नसते बरं. अहो कोण आहे ते तिला सांगा की. आता ते नुसतं तसं काय सांगायचं. अगं पण त्याची नोटा देऊन टाक त्यांना. आताच्या जगात काय येते 50 रुपयाला असं म्हणते. असं नाही असं ते देऊन टाक. नाही भोलेनाथाच्या साक्षीने सांगतो बरं का, या 50चे मात्र 500 व्हायला मात्र वेळ लागणार नाही बरं का. तुझ्या मालकाची त्या धंद्यात लई बरकती होणार आहे बरं का. नव जुनं आहे ते मागतं देतो. आत्याबाई, हे कोण नवीन पात्र घरात आले. अगं ते नव्हता. हे घ्या आत्या. लिंबू नको बाई मला काही. लिंबू बिंबू कुठं आणलेस काय माहिती बाई. अहो आत्याबाई, लिंबू म्हणजे गैरसमज करून घेऊ नका हो. मग मी सरबतसाठी आणले. रखमा काकू पण आलेत ना, त्यांनाही थोडं होईल आणि मलाही थोडं येईल आणि तुम्ही घ्या थोडं. बरं दे बाई दे. अगं बस की नको रश्मी. बाई, लिंबू तुझ्या सुनेनं उचलून टाकलेला अंदाज ते. नको बाई, तुझ्या लिंबाचं सरबत मला. अगं बाई, नको करते बाई, की. जाते आता मी कर. माझ्या घरला. लिंबू मी नको, सरबत मी नको, जाते तर. करते ग. बस. हॅलो, कुठे आहे हो तुम्ही. किती वेळ फोन कराले. 4 दिवस झाले काय फोन नाही, बोलणं नाही, काही नाही. काय करत आहात. मी ललिता बोलते. मीटिंग चालू आहे. तुम्ही लोक ना पुरुष मंडळी असेच असतात. म्हणे लग्नाच्या आधी तुला गुलाबाच्या पाकळीप्रमाणे ठेवेन, हे करेन ते करेन. फक्त बोलण्यातच असतं का तुमचं. हेच का ते प्रेम. आणि म्हणे सुगंध माझ्या तुझ्या भोवती कायम दरवळे. कुठे गेली ती अगरबत्ती आणि तो सुगंध. आ बोला बोला. मीटिंग आहे कामात आहात. वाटलंच मला. तुम्ही पुरुष मंडळी ना असेच असताय. 4 शब्द बोलायचं म्हटलं की नुसता काम आहे, मीटिंग आहे, काहीतरी कारणे सांगायचं आणि टाळायचं. बर
ठीक आहे, ओके. किती बोलतेस ग पोराला माझ्या? हा, एवढं शिकलंय सवरलंय पोर माझं, कंपनीला धाडलंय तिकडं फॉरेनला, आणि किती भरायचं ग ते? म्हणजे काय आठवलं? तुम्ही ऐकत होतात की काय? कशाला ऐकते ग? म्हातारीचे कान गेले त्या काय? कशाला ऐकायला येते? जर घे जरा सरबत पी. माझं तुम्ही लेकरू आहे ग ते, असं नाही ग बोलायचं त्याला. लई गुन्हे एकटा येतोय का फॉरेनर घेऊन येतोय कोणाच ठाऊक? आता फॉरेनर म्हणजे काय? फळ आहे का काय? फळबिळ घेऊन येते का काय? आत्याबाई तुम्हाला नाही समजायचं, माझी काम आहे. चला जाते आत मी. आता काय करावं बाई या पोरीला? अगं तू ललिताच ना? होय, अगं तू शैला ना? अरे यार, किती दिवसांनी भेट झाली बोलतोय. इकडं कशी काय तू? अगं माझं इथं मैत्रिणीकडे काम आहे. तू इथं कशी काय? अगं मी आता शाळेतून आले, बसची वाट पाहत होती ना. तुझं काय चालू आहे? माझं सामाजिक कार्य बघत नाही. अरे वा, बरं झालं. मला एका विषयावर तुझ्याशी चर्चा करायची होती ग. अगं पण इथं चल घरी जाऊया. नको, आता मी मैत्रिणीकडे चालले. माझं महत्वाचं काम आहे. कशा संदर्भात बोलायचं? आहे असाच एक विषय अंधश्रद्धेवर आहे सासूबाई आमच्याकडे. मग तुझ्या घरी कसं शक्य? सासूबाई असणार ना घरी? बरं असं म्हणतेस? मग चल तुझ्या घरी जाऊ. माझी मैत्रीण आहे. मी आता मैत्रिणीच्या घरी चालली. तिथं पण माझं थोडंसं कामच आहे. तिथं आपण जाऊन निवांत बोलून तुला डिस्टर्ब होणार नाही. तुला निवांत बोलते. अगं मैत्रिणीच्या घरी म्हटलीस आणि शेवटी तुझ्याच घरी घेऊन आलीस होय? हो बरोबर. कशी आहेस? मी छान आहे. तू कशी आहेस सांग? एकदम छान. बोल, तू काय बोलणार होतीस? मला काहीतरी बोलायचं तर म्हणालीस तू. अगं माझ्या आत्याबाई ना, तिची बालपणाची मैत्रीण आहे ती रखमा ना, तिच्या नादी लागून ना अंधश्रद्धेवर भरपूर खूप पैसा खर्च करत आहे. तिच्याशी सारखं काहीतरी असं जादूटोणा, पिंगळा याच्याविषयी बोलत असतात. आणि मला तर नुसता पाण्यात बघतात बघ. कधी येईल त्यावेळेला घरात नुसताच लिंबू आणायचं, हे आणायचं, ते आणायचं. याच्या व्यतिरिक्त त्यांच्या डोक्यात काही नसतंच बघ. आणि घरात नुसता पैसा पैसा, हेला पैसा लागणार आहे, त्याला पैसा लागणार आहे, असाच त्यांचा विषय चालू असतो. मला याच्यावर काहीतरी तोडगा काढायचा आहे बघ. कोण येते? त्यांच्या पिंगळा एक येतो, मांत्रिक एक येतो, आणि ती पारू म्हणून कोणतरी आहे बाई, ती तर काय नव्हेच. आणि सारखा जादूटोणा. हे करायचंय, अगं लिंबू आणायचे, पिना आणायचे, मिरच्या आणायचे. याच्या व्यतिरिक्त त्या काही जोडतच नाही. अगं मी इतकं कष्ट करते, काबाड कष्ट करते, आणि आलेला सगळा पैसा त्या अंधश्रद्धेवर इतका खर्च करतात. सरळ हाताने सगळं घरातला पैसा संपवून टाकलाय. मला तरी घर कसं चालवायचा इतका प्रश्न पडलाय ना, काय सांगू तुला. खूप मी वैतागले आहे खरेच. ललिता, ऐकून घेतलं मी तुझं सगळं. आले माझ्या लक्षात. आता माझी जी काही सामाजिक संस्था आहे त्याच्यामध्ये दुःखी संघटना देखील आहे. त्याच्या माध्यमातून मी काही लोक तुझ्या सासूच्या आणि सासू तुझ्या ज्या ज्या लोकांना भेटून हे सगळं जे काही करते तिच्यावरती मी नजर ठेवायला हवं. आणि त्या माध्यमातून आपण एक दिवस असा पकडू की ज्यावेळेस सगळे एकत्र येतील आणि त्यावेळेला आपण तुझ्या सासूला माझ्या गुप्तचर संघटनेच्या मदतीनं आपण त्याचा पडदा फासू. आणि जी जी लोक तुझ्या सासूला उरळ घालतात त्यांचा नक्कीच आपण पडदा फासू. अगं बरं झालं मला तू बहिणी देवासाठी जाऊन आली. मला यातून मार्ग काढशील 100% गॅरंटी आहे. खूप तुझी मी आभारी आहे. काय करायचं बरोबर चहा टाकते. अगं नको नको नको, मला वेळ होतो. असू दे, थांब. अगं बस ना.
बाळा काय ग बाई तुझं हाल चाललंय मला बघव ना बघ बाई. सून नोकरीवाली असली की हे असंच असतंय बघ. पण मी नाही घाबरत तिला, पण जरा मदत करते ग. अगं ते राहू दे. अगं मी ते सांगलीत ना अक्षय वारनोळीच्या डेअरीतनं मिठाई आणल्या. अगं मिठाई काय आहे म्हणून सांगू तुला. वारनोळी डेअरीतली मिठाई काय मस्त आहे म्हणतीस. एकदा खाल्लीस ना तू सारखं सारखं तुला खावंसं वाटेल. चल मी घेऊन आली आहे, देते. चल हात धुते घे. चल हौसा दे चल बघूया जरा टेस्ट बघतो चल. धर थांब जरा. आता मी बनवते ना तुला. धर खा. अजून मिठाई छान आहे. तुझ्या घरात हे मिठाईशिवाय गोडवा तुला नाही बघ. असं का म्हणतेस ग? इंगड्याने सांगितलेलं लक्षात आहे का तुझ्या? काय सांगितलं तू ग? नाही बाई माझ्या काही ध्यानात. एका बाईपासून सावध राहायला सांगितलं होतं तुला. अगं ती बाई म्हणजे तुझी सूनच असावी असं वाटतंय. तू म्हणतेस तसं बी असेल. अगं काल स्वप्नात. अगं बया तुझं मालक आलं काय सांगतो. अगं मालक कुठलं? सून होती सून. अगं बया सून होते ती. काल आली ती आली स्वप्नात माझ्या आणि माझा गळाला दाबली की ग. अगं बया तुला स्वप्नात मी सोडत नाही काय ग बया ती. काल मला जाग आली म्हणून बरं, नाहीतर मी संपलीच असती बघ. माझा पुनर्जन्म झाला जन्म. अगं बया मी पुण्याचं तोंड बळी करतो ग बया. काय ग बाई. अगं एवढं रडायला काय झालं? हाय की मी चित्ती अजून. अगं ती सून नव्हती सून तुझ्या स्वप्नात हाडळ होती हाडळ. तुला ती न्यायला चालती. आता काय सांगता व रखमाबाई? आता काय करायचं व? मी सांगते ऐक. माझ्याकडे एक उपाय आहे जालिम. उपाय आहे तुझ्याकडं? झाली माही? ऐक त्या पारुमावशीकडे जाऊया. पारुमावशीकडे जायचंय रे. काय करायचं तिच्याकडे जाऊन? आपण काय करायचं नाही. तिच्या अंगात येते तीच सांगते सगळं. चांगलं आळा बंदाच करून देत्या बघ ती. बरं झालं सांगितलीस ते. चल पटकन आवर. चल इथेच नका. चल चल लवकर जाऊया बघ. तर असं सपान पडलंय वय. होय असंच पडलंय सपान. हाय उलट बोलायचं नाही. चुकलं परत नाही काय ग बोलत. बघ ग बाई उलट बोलू नकोस आता. चुकलं म्हण. आई माझं चुकलं ग आई. चुकलं परवा चुकलं माफ करा. ठीक आहे इट्स ऑल राईट. मी काय एवढी मनावर घेणाऱ्यातली देवऋषी नाही. बघ ग बाई उलट बोलू नकोस आता. चुकलं म्हण. आई माझं चुकलं ग आई. माझ्या मागचं काय असेल ते सगळं निघून जाऊ दे ग आई. निघून जाऊ दे ग आई. तुझं माफ करा. अहो घरला जायचंय लवकर जरा बघा की हो. तेच बघते ना मी. किती वेळा सांगितलं डिस्टर्ब करायचं नाही म्हणून. फुल कॉन्सन्ट्रेट लागतंय मला. आता गप की ग. मॉडर्न पद्धतीनं बघताय त्या. चुकलं माझं. नेटवर्क चुकलं वाटतं तुमचं. अगं झाडाला विसरलीस. साडी चोळी केली नाहीस. चुकलं म्हणा. आई माफ कर. त्या झाडाला काय तू विसरलीस काय? हा साडी चोळी कधी दिली नाहीस. 5 तोड्याचं मंगळसूत्र घालून तू फिरत्यास. हा आणि हिला फुटका मणी सुद्धा तू दिला नाहीस. ते काय नाही. या वेळेला मला मणी पाहिजे. मला काहीतरी सोन्याचं पाहिजे. जेवढं देवी सांगते तेवढं केलं पाहिजे. त्याच्याशिवाय मागची हाडं संपणार नाही. जमल ना तुम्हाला? करणार ना तुम्ही? डन ना? आई तू जे सांगशील ते मी सगळं करायला तयार आहे. पण माझ्या सपनातील जी हडळ आहे ती तेवढी मात्र निघून गेली पाहिजे बघ. देवी
पारुबाई तुम्ही आहेसा म्हणून आमचं एवढं मागचं सरलं. तुमचा असाच आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू दे. तेवढं करा बरं का, नाही तर ती उलट फिरत असते बरं का. तुम्ही जे काय सांगितलेलं ना ते मी 2 तासातच घेऊन येते बघा. ठीक आहे, काय काळजी करू नका. तुमच्या मागची पिढा देवी याने घेतलेली आहे. सगळं नीट होईल तुमचं. जेवढं सांगितलंय ना तेवढं तुम्ही बघा. बर बर ठीक आहे, तुमची सगळी व्यवस्था आम्ही करतो, पण आपली एवढी पिढा एवढी मागणी जाऊ दे. आशीर्वाद तेवढा द्या बाई. आहे आशीर्वाद. चला. अगं रखमा, अगं ऐक की, पारुकुंड आल्यापासून काही सपान नाही का बिफान नाही बघ. पारू वय खडा मारल्यामुळे गुण देते काय ग रखमा, सगळी झाडं वाळून गेली बघ. पाणी नाही काही नाही. मी म्हणते तुमचं हे इतक्या दिवस घरावर राहतात कसं? बिझनेस आहे ग, बिझनेस. कुठला ग बिझनेस? मला तर काय शंकाची त्या बघ. अगं काय सांगतेस ग रखमा का? नवा सांगू तरी बघ की मला ग. अगं सांग तरी. काय बाई मला वाईट वाटते बघ. काय सांगू तुला? खरं सांगते आई, पुरुषांच्या जातीवर विश्वास ठेवायचा नाही. लई बिरकी जात उद्योगधंद्याच्या नावाखाली. काय उद्योगधंद्याच्या नावानं काय? हे बघ रखमा, काय असं ते स्पष्ट बोल बघ. कुठल्या बायाच्या प्रेमात पडल्या असत तर. हर हर बोले शंभो, हर हर बोले शंभो, हर हर बोले शंभो. ये बरं झालं आलास. बस जरा. डाळिंब खातोस काय? अगं ह्याला विचारून तर बघ काय सांगतोय आई. तू काय दिलं नाही, मी काय घेतलं नाही बर का. पटलं तर खरं मान, नाहीतर सोडून दे माऊली. माऊली काहीतरी घडणार आहे बर का. कुणीतरी घरामध्ये येणार हाय. कोण कोण येणार आहे घरी? तू काय दिलं नाही, मी काय घेतलं नाही. पटलं तर खरं मान, नाहीतर सोडून दे माऊली. तुझ्या नवऱ्याचं काहीतरी जिंगाट दिसतंय बघ. तरी म्हणत मी माझा अंदाज खोटा ठरणार नाही. माऊली तुझं मालक एका बाईच्या प्रेमात आहे बरं का. आणि त्या बाईचं त्या मालकाच्या पैशावर प्रेम आहे. म्हणजे तुझा नवरा कंगाल झाला म्हणून असं समज. अगं माझा नवरा म्हणजे काय जितेंद्र काय सलमान खान लागून गेला ग. दुसऱ्या बायाच्या फिल्मात पडतोय या. मला काय ठाऊक नाही बघ बाई. मी काय कुणाकडं आजपर्यंत हा का तो म्हणून घेतलं नाही बाई. तुम्ही का हात करून हा? असं दमते घेऊ नको बरं का माऊली. तुला घराबाहेर काढून ते घरामध्ये तुझं तिचं राज्य आणणार आहे बघ. वेळी सावध राहा, उपाय कर, नाहीतर तुझं सगळं बघ. भाकरीला भार दिसेल माऊली. हो बुवा, यावर काहीतरी उपाय असेल तरी तुम्ही सांगाच की. उपाय मी सांगत असतो बघ माऊली, पण त्याला लई खर्च असतं बघ. ते तुला झेपणार नाही. म्हणून मी सांगतो, तू काय दिलं नाही, मी काय घेतलं नाही. पटलं तर व्हाय मान, नाहीतर सोडून दे. अरे जाऊ नकोस बाबा, बस जरा. असा कितीचा खर्च येणार आहे? खर्च काय लई नसतो बघ माऊली. फक्त 5,000 रुपये दिले की तुझं हे दारात हजर झालेच म्हणून समज. अहो नको हो, लय होते ते महाराज. मी म्हंटलच होतं तुझ्याच्या नाही घडणार नाही माऊली. जातो मी. तू काय दिलं नाही, मी काय घेतलं नाही. पटलं तर खरं मान, नाहीतर सोडून दे. अरे थांब की जरा, तुला तर लय घाई झाली बघ. दीती म्हटलं नव्हता. बरं माऊली, आण काहीतरी आण, मला जायचंय पुढं. पण लक्षात ठेव बर का, 5,000 म्हणजे 5,000च देणार बघ. त्याच्यावर मी काही देखील देणार नाही. माझी सून लई कडक आहे. सूनबाई लई कडक काय म्हणतेस? ती पण असू दे, ते माझ्या हातचा मळ आहे मळ. 1,000 रुपये वाढवून दिलं की सूनबाई कसं म्याव म्याव करते बघ तुझ्या पुढं. 1,000 कशाला वाढवा लागलाय? त्या 5,000तच कर की सगळं. माऊली तुझ्यासाठी म्हणून कमी केलं बरं का. तेवढ्या पैशामध्ये काम करतोय, नाहीतर आपण कोणाचा ऐकत नसतो. बर पटलं तर खरं मान, नाहीतर सोडून दे. थांब वैस, आणते पैसे. बस.
माऊली काम होईल ना? हो माऊली, तुझं काम 100% होणार. भोलेनाथाच्या साक्षीनं सांगतो बरं का, काम 100% होणार. हे बघा, ह्याच्यात 5,000 रुपये हायती. काम मात्र चोख झालं पाहिजे, सांगून ठेवते. माऊली, येता आमोशेला तुझं काम झालंच म्हणून समज. माऊली, मी खोटं बोलत नाही. आणि एक सांगू माऊली, खरं ते सांगतो बरं का तुला, यातलं 5 रुपये सुद्धा मला खर्चाला राहत नाहीत. सगळं सामानासाठी याचा उपयोग होणार आहे. आणि खरं सांगू माऊली, हे कशासाठी करालोय बरं का, फक्त तुझ्या कल्याणासाठी करालोय. तुझ्या आयुष्यात चांगलं झालं पाहिजे यासाठी मी हे सगळं करालोय. माऊली, आता मला परवानगी दे, मी जातो. आणि हे बघ, मी काय घेतलं नाही, तू काय दिलं नाही. खरं असेल तर खरं म्हण, नाही तर बरं केलीस बाई, त्याला सांगितलीस काम करून घेतलीस, त्याच्याकडे पैसा आज आहे उद्या नाही. कोण बघितलाय? तुझं मात्र काम फत्तेच होणार बघ. सांगतेस काय रखमा, हे सगळं तुझ्यामुळे झालं ग. राम 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 राम. पांडुरंगा विठ्ठला विठ्ठला, पांडुरंगा विठ्ठला. वा वा वा, आज एका दिवसात एवढी कमाई. वा, बघूया 5,000 तर आहेत का. बघितलंय आणि तो पैसे मोजत चालला होता. नाही ग बाई, तुमच्या घरात आला नव्हता तो. तुम्ही ग बसा. हा, तुमच्यामुळेच आमच्या घराची वाट लागली. मध्ये मध्ये बोलताय आणि असे बोंधू लोक घरी घेऊन येत आहे. या बोंधू लोकांच्यावर विश्वासच ठेवताय कशाला तुम्ही आत्याबाई? परत असल्या बोंधू माणसांना घरी परत येऊ द्यायचं नाही आत्याबाई. नुसता अंधश्रद्धा झाली. आता ते येऊ दे, त्यांना सांगते चांगलंच. हे बोंधू कारभार घरी चालले आहे. हीच खरी अवधेचा भाऊ तुझ्या घरची. हिनं तरी सगळं वाट लावली तुझ्या घराची. म्हणताय तू आजारी पडतेस सारखं. अगं रखमे, अगं वैस थांबती नाही ग. ग बाई, तुझ्या घरात पाहुण ठेवताय. तुझ्या सुनाने एवढा माझा अपमान केला, मी कधीच यायची नाही तुझ्या घरात. अगं रखमे, अगं वैस थांब तरी नाही की ग, ग. तुझ्या सुनाने लय अपमान केला माझा. अगं थांब की ग, जाऊ नकोस मला एकटीला सोडून. रखमे रखमे, अगं ऐक तरी रखमे, जाऊ नकोस ग. कुठं होतीस तू? कधीपासून मी तुला फोन करते, फोन का उचलत नाहीस? जायचं पिक्चरला. हौसाला दिलेले पैसे तेवढे दे ना मला. अगं एवढे मॉडर्न कपडे घातलेस, कपाळाला भंडारा लावलेस, काय वाटलं तुझे? अरे देवा, राहिला का गडबडीत? झालं असू आलीस. दे, मला जायचं पिक्चरला. त्या हौसाला दिलेले पैसे दे. बरं झालं आलीस. तुलाच फोन लावत होते ग, तुझं फोन येऊन गेले ते तुलाच लावत होते. चल दे. आणि हे काय एवढेच? माझं निम्म काढून घेतले मी. अगं एवढं कमिशन असतं रे कुठं? अगं मी पण 2-3 साड्या पैठणी घेणार होते. आता 31 डिसेंबर येणार आहे, मग मला नेसायला नको काय? पार्टी करणार आहात. एवढं होतं ते कमिशन. अगं. मला जायचं होतं पिक्चरला. तुला ड्रेस घ्यायची होती चांगले चांगले, जीन्स टॉप मस्त. अगं तू नको काळजी करू, हौसासारखी आणि 2-3 कस्टमर देते मी तुला. आपलं तर 10,000 ठरलेलं ना द्यायचं. वा वा वा, चांगला हिशोब चाललाय की. अगं हौसा अचानक इथं
आणि तू का तू जीवाभावाची मैत्रीण ना माझी, हा? आणि हे मला फसवतीस तू. फोन बिन करायचा, बोलायचं मी येणार आहे म्हणून. अगं फोन करून आले नाही म्हणून तर हे कळलं तुमची नाटकी. चांगलंच ओळखलं तुम्हाला दोघींना मी आता. आणि तू का पारू, तुला वाटत असेल की मी ओळखलं नाही, पण मी चांगलीच ओळखली तुला. आता तुम्हाला दोघींना सोडणार नाही मी. अगं जा जा, तुझ्या सारखेलाही बघितले मी. तू काय मला करणार आहेस? पारू, अगं मॉडर्न कपडे घातलीस म्हणून मी तुला ओळखले नसेल असं वाटत असेल तुला, पण मी तुला चांगलीच ओळखले आहे. आता बघा तुम्हाला दोघींना काय करते ते. काय 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 करतेस ना तू? हा काय करणार आहेस तू? अगं तुझ्या सारखेलाही बघितले मी. नाही बघितले काय? आता बघा तुम्हाला दोघींना नाही पोलीस स्टेशन मध्ये नेलं नाही तर मला विचारा. खरी फोडायलाच लागते तुम्हाला दोघींना. काय पोलीस स्टेशन मध्ये खडी फोडायला आणि तू येणार? होय, मीच नेणार. अगं जा जा, तुझ्या सारखेलाही बघितले मी. तू इथे होय आत्याबाई, तुम्ही आता एकट्या नाही आहे. मी आहे तुमच्या पाठीशी. तुमचे जे कारभार चालला होता ना त्याच्यावर माझं पूर्णपणे बारीक लक्ष होतं. परत तुम्ही या जाळ्यात अडकू नये म्हणून मी तो पर्दाफाश करण्यासाठी मी इथे आहे. आणि तुम्ही घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. आणि मी एकटी नाहीये, माझी मैत्रीण माझ्या बरोबर आहे. आणि हे जे सगळे काळे धंदे आपण रजाआड करायचे आहे. ललिता, आपण मी खरंच तिला ओळखू शकलो नाही. खरंच मला माफ कर ललिता, मला माफ कर. मी तुला खूप त्रास दिला ग. मी आजपासून तू माझी मुलगी आहे. मी सून म्हणून तुला समजणार नाही ग ललिता. नाही ग, मला माफ कर. होय आत्याबाई, मी हीच एक सून नाही, एक तर तुमची मुलगी, जीवाभावाची मुलगी म्हणूनच मी तुमच्याशी कायम सदैव पाठीशी आहे. आता जरा तुम्ही दोघी सासवा-सुनांचं प्रेम जे काही उफाळून आले ते जरा थोडा वेळ थांबू दे. मला जरा ह्या दोघींकडे बघू दे. त्या दोघींनी जी काय अख्ख्या समाजाला अंधश्रद्धेची भुरळ घातली आहे, तर ह्याच्याकडे मला चांगलंच बघू दे. मॅडम, मी तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. तुम्ही थोर समाजसेविका देशपांडे मॅडम तुम्हीच ना? हो, ती मीच आहे. अगं बाई, अनेक दिवसांपासून तुमच्या दोघींवरही आमच्या संस्थेचं लक्ष आहे. तुम्ही दोघींनी भरपूर जणांना अशी भुरळ घातलेली आहे. आज इथे मी तुमच्याशी भांडायला नाही आलेले, तर आज एक नवीन विचार तुमच्यामध्ये जागा करायला आलेली आहे. अगं पारू, तू स्वतःला सुशिक्षित समजतेस ना, आणि हे काय चालू केलेस? अगं शिक्षण म्हणजे फक्त पदवी नाही, शिक्षण म्हणजे माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवणं. लोकांच्या दुःखावर उपाय सांगण्याच्या ऐवजी त्यांना घाबरून सोडणं ही अंधश्रद्धा आहे. आजारी माणसाला औषधाऐवजी अंगाला भंडारा फासायला लावतेस. ही श्रद्धा नाही, ही गुन्हेगारी आहे, लक्षात ठेव. देव कोणाला आजार देत नसतो ग, आणि विज्ञान देवाचा शत्रू नसतो. तुमच्या एका चुकीच्या समजुतीमुळे किती कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत हे माहिती आहे का तुम्हाला? माझ्या जीवाभावाच्या मैत्रिणीला मी असं करायला नको पाहिजे होतं. मला एक वेळा माफ करा. अहो, श्रद्धा ही हृदयात ठेवावी, अंधश्रद्धा डोक्यात जाऊ देऊ नये. आणि जर तुम्ही आज थांबला नाही तर उद्या पोलीस कायद्याची चांगली समज तुम्हा दोघींना देतील. नको नको मॅडम, पोलीस कंप्लेंट नव्हतं नको प्लीज. मी असं पुन्हा कधीच करणार नाही. माणसाला देवापर्यंत नेणारा मार्ग म्हणजे माणुसकी, भीती, अज्ञान आणि फसवणूक नव्हे ग बाळा. अहो, माझं अजून शिक्षण चाललंय हो. माझं सगळं कॉलेजवरती परिणाम होईल. प्लीज मॅडम, मला क्षमा करा. मी असं पुन्हा कधी करणार नाही. हे बघ रेवा, तुझं उच्च शिक्षण बघून मी तुला माझ्या संस्थेमध्ये चांगला जॉब देण्याची तरतूद करते. आणि तुझ्या घरची परिस्थिती बेताची जरी असली तर तू पुन्हा हे असलं काही करू नकोस. तुझ्या खरंच चांगल्या वर्तणुकीची मी जाणीव ठेवून आणि पुढे तू असलं काहीही करणार नाहीस याची दखल घेऊन मी तुला माझ्या संस्थेमध्ये चांगल्या जॉबवरती ठेवते. मॅडम, तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही मला तुमच्या संस्थेमध्ये नोकरी दिली. आता लोकांना लुबाडणारी पारू ही आता इथेच संपलेली आहे. आणि आता माझं नाव रेवा आहे. आणि रेवा बनून मी तुमच्या संस्थेमध्ये चांगलं काम नक्की करेन. आता आम्ही नाही तसं करणार. भुरळ चित्रपट निर्माण करण्याच्या मागे आमचा एकच उद्देश असा आहे की ही समाजातील जी अंधश्रद्धा, रूढी, परंपरा ज्या काय आहेत, चुकीच्या पद्धतीनं जी काही वागणूक दिली जाते
तर त्यांच्या प्रयत्नांना भुरळ नाही पडली पाहिजे, अंधश्रद्धेला थारा दिला नाही पाहिजे. म्हणून आमचा हा एक छोटासा प्रामाणिक असा प्रयत्न होता. आली आली पुरळ गावभर झाली. बोला मूड मध्ये. काय म्हणू सांग ना डायलॉग. प्रेमात पडून आलेली तिची बया तुझी असं वय. मग असू दे, मग असू दे. आता माझ्याकडे बघू नका तू. गेलाच म्हणा. 1 2 3 ऍक्शन. असू वय. मग असू दे. रोल. पाकिट द्या. ओ आले. पाकिट द्या. होय होय झाले आले. 1 2 3 ऍक्शन. देवजी आणला का? होय होय आणलं. असावी सगळे येते बरोबर. असं पक्का कटायला पाहिजे. काय की असावी संपतो डायलॉग तिथं. 1 2 3 ऍक्शन. ऍक्शन. होय लक्ष द्या वर. नीट बसा. नीट बसा. पहिलं होतं तसं. एक मांत्रिक हाय मांत्रिक एक त्याच्याकडे नेतो चालतो नीट हे